भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेमध्ये ओव्हलच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या शेवटच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी 32 वर्षाच्या एका मोठ्या रेकॉर्डची बरोबरी झाली आहे। या मालिकेमध्ये दोन्ही संघाच्या फलंदाजांनी मिळून 7000हून अधिक धावा केल्या। यामध्ये एकूण 50 वेळा 50+ धावांच्या वेळी पाहायला मिळाल्या। कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये इतक्या वेळा 50+ धावांची खेळी झाल्याचं दुसरीच वेळ आहे। इंग्लंडचा माजी दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनं सिराजच्या टोपणनावाबाबत मोठा खुलासा केला। त्यानं सांगितलं की इंग्लंडची टीम विशेषतः बेन डकेट मोहम्मद सिराजला मिस्टर अँग्री म्हणतो, कारण सिराज मैदानावर आपला जोशपूर्ण अंदाजासाठी ओळखला जातो आणि तो विकेट घेता समोरच्या संघावर आक्रमकपणे सेलिब्रेशन करतो। त्यामुळे इंग्लंडचे खेळाडू त्यांना मिस्टर अँग्री या नावानं ओळखतात। खांद्याच्या दुखापतीमुळे ख्रिस वोक्स उर्वरित सामन्यामध्ये खेळणार नाही असं ईसीबीनं अधिकृतरित्या स्पष्ट केलं होतं आणि दुखापतीमुळे आऊट झाल्यावर तो कॅज्युअल आउटफिट्समध्ये संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये बसल्याचं दिसून आलं। पण चौथ्या दिवसाच्या खेळामध्ये इंग्लंडचा संघ अडचणीत दिसताच ड्रेसिंग रूममध्ये वेगळ्या हालचालींना वेग आला। तो मॅचची व्हाईट जर्सी घालून तयार झाला आणि गरज पडल्या तर संघासाठी एका हातानं सुद्धा बॅटिंग करण्यासाठी तयार असल्याचं चित्रच त्याच्या या हालचालींमधून दिसून आलं। पाकिस्तानी संघ किंवा त्यांचे कुठलेही खेळाडू हे भविष्यात WCL स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाहीत असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डनं जाहीर केलंय। पीसीबीनं आयोजकांवर भारताला समर्थन दिल्याचा आरोप करत म्हटलंय की सामना न खेळवून सुद्धा भारताला गुण देण्यात आलेले जे अन्यायकारक होते आणि या पक्षपाती वागणुकीमुळे पीसीबीनं संपूर्ण स्पर्धेवर ब्लँकेट बॅन जाहीर केला आहे। भारताचा पाकिस्तान विरोधातल्या सहभागावर बहिष्कार टाकणं हे यामागचं एक मोठं कारण असल्याचं समजतंय। भारताचा लांब उडीपटू मुरली शंकरनं दुखापतीतून सावरत आता जोरदार कमबॅक केलंय। कझाकिस्तानच्या अल्माटी इथे झालेल्या कोसोनाव अॅथलेटिक्स मीटरमध्ये श्रीशंकरनं सलग तिसऱ्या स्पर्धेमध्ये जेतेपद मिळवण्याची किमया साधली आहे। 7.94 मीटर उडी मारत त्यानं आपलं जेतेपद निश्चित केलं आहे आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी 8.91 मीटर इतकी आहे। दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्तानं देशभरातून आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे। दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचं दिसून येत आहे। श्रावणी सोमवारनिमित्तानं वेरूळला 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी मध्यरात्रीपासून भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी अखेरचं हे ज्योतिर्लिंग आहे आणि याचा उल्लेख शिवपुराण, रामायण, महाभारत, स्कंदपुराण आदी पुरातन ग्रंथांमध्ये आढळतो। त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये राज्यासह देशभरातले भाविक दर्शनासाठी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये येत असतात। पुणे जिल्ह्यातलं ज्योतिर्लिंग भीमाशंकर इथं दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्तानं पहाटेची महापूजा आरती करण्यात आली। आरतीनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। मंदिर गाभारा शिवलिंग आकर्षक अशा विविध रंगफुलांनी सजवण्यात आलं। मंदिर परिसर बम बम भोलेच्या जयघोषानं दुमदुमून गेला। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये दुसऱ्या श्रावणी सोमवारी रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांचं दर्शनासाठी गर्दी झाली आहे। औंढा नागनाथ इथं तिळाचे शिवमुठ वाहिली जाणार आहे, तर औंढा नागनाथ इथल्या नागनाथ मंदिरामध्ये गर्भगृह शिवलिंग आहे आणि या मंदिरामध्ये भाविकांसह देशविदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात। अकोल्यातल्या श्रीराज राजेश्वर मंदिरामध्ये श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारनिमित्तानं भाविकांची गर्दी झाली आहे। मंदिरामध्ये अभिषेक करण्यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि या मंदिरामध्ये पारंपरिक अभिषेक करण्याची सुमारे 7 दशकांची जुनी परंपरा कायम आहे। सांगलीतल्या पोषण अधिपत्रामध्ये श्रावण निमित्तानं होणाऱ्या होड्यांची शर्यत पार पडली। या होड्यांच्या शर्यतीमध्ये कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या 11 संघांनी सहभाग घेतला। या शर्यतीमध्ये बोट क्लबनं पहिला क्रमांक पटकावला, तर कसबे डिग्रसच्या बोट क्लबनं दुसरा क्रमांक पटकावला। पुण्याच्या भोर इथं किवत ते अहिल्यानगरमधल्या देवी भोयरे अशा श्रावण पायी वारीचं अहिल्यानगरकडे प्रस्थान झालंय। दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये गोसावी समाजाच्या वतीनं ही पायी वारी काढली जाते। अहिल्यानगरमधल्या देवी भोयरेमधले कुलस्वामिनी अंबिका मातेच्या दर्शनासाठी पायी वारी काढण्यात येते। दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्तानं अहमदाबादमधल्या समर्थेश्वर महादेव मंदिरामध्ये सकाळपासून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली। यावेळी महादेव मंदिरामध्ये आरती करण्यात आली।
उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये श्रावणी सोमवारनिमित्तानं काशी विश्वनाथ मंदिरामध्ये मंगल आरती करण्यात आली। देशभरातून भाविक वाराणसीमध्ये दाखल झाले। पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सीपीआर प्रशिक्षित पथक सज्ज झालं। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळावी यासाठी वैद्यकीय विद्यार्थी आणि ढोल ताशा पथकातल्या स्वयंसेवकांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात आलं। संसदेच्या अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा सुरू होतोय। दोन्ही सभागृहामध्ये महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे। गेल्या 2 आठवड्यामध्ये ऑपरेशन सिंधूरच्या मुद्द्यावरील संसदेतील चर्चा वगळता विशेष असं कामकाज होऊ शकलेलं नव्हतं। त्यामुळे सरकारचा आता महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे। अलमट्टी धरणाबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आज दिल्लीमध्ये जाणार आहे। शिष्टमंडळामध्ये सर्वपक्षीय 12 लोकप्रतिनिधींचा समावेश आहे आणि केंद्रीय मंत्री CR पाटलांसोबत ही बैठक होणार आहे। अलमट्टीची धरणाची 15 फूट उंची वाढवली तर पूर येईल आणि नुकसान होईल असं महाराष्ट्रातले आमदार आणि खासदारांचं म्हणणं आहे। वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नीला आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिलेत। ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अनिल कुमार पवार यांच्या घरी आणि मुंबई, पुणे, नाशिक आणि साताऱ्यातल्या 12 ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत छापे टाकले होते। पुण्यामध्ये मनसे विद्यार्थी सेनेचा सत्कार समारंभ पार पडला। यावेळी अमित ठाकरेंनी मुलींवर वाढत असलेल्या अत्याचारावर आक्रमक भूमिका घेतली। मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात दिलं पाहिजे असं वक्तव्य अमित ठाकरेंनी केलं। जळगावातल्या 40 गावामध्ये बंजारा समाज संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्यामध्ये मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती। तर या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं बंजारा समाज बांधव सहभागी झाले। समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नावर या मेळाव्यामध्ये चर्चा झाली। पुण्यामध्ये भोर इथं जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे वेणुपुरी गावातल्या मंदिराचे काही पत्रे उडाले। ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे एक ठिकाणी कोणीही व्यक्ती नसल्यानं कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र पत्रे उडाल्यामुळे मंदिराचं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुदान घेऊन शेडनेट न उभारणाऱ्या 70 शेतकऱ्यांच्या सातबारावर 6,30,00,000 रुपयांचा बोजा टाकलाय। या योजनेच्या लाभार्थ्यांनी लाभ घेतल्यापासून पुढचे 5 वर्ष शेतामध्ये शेडनेट ठेवणं हे बंधनकारक आहे। मात्र शेतकऱ्यांनी अनुदान घेतल्यानंतर शेडनेट गायब केल्याचं कृषी विभागाच्या पडताळणीत आढळून आलं। या शेतकऱ्यांना नोटीस पाठवून अनुदान परत करण्याच्या सूचना केल्या। वाहनांच्या पीयूसीचे दर बदलणार आहेत। 4 वर्षांनंतर नवे दर लागू करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे। सध्या जुन्या दरानुसार पीयूसी देण्यात येते, मात्र लवकरच हे दर बदलण्यात येणार आहेत। नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगानं धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवले जातात। वेगमर्यादेचं उल्लंघन झालं तर ऑनलाईन दंड आकारला जाणार आहे। अपघात रोखण्यासाठी महामार्गावर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं यंदा 4 महिन्यामध्ये 74 लाख टन माल वाहतूक करत 15 वर्षातली सर्वाधिक नोंद केली आहे। गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये 73 लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती आणि त्यामुळे आर्थिक वर्षामध्ये माल वाहतुकीमध्ये 1.5% वाढ नोंदवण्यात आली आहे। रेवा पुणे आणि जबलपूर रायपूर एक्सप्रेस सुरू झालेली आहे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 3 महिन्यांपूर्वी याची घोषणा केलेली होती। त्यामुळे गोंदियाकरांनी आनंद व्यक्त केला। जबलपूर रायपूर या गाडीला आमदार विनोद अग्रवाल आणि खासदार प्रशांत पडोळेंनी हिरवा झेंडा दाखवला। तर महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश या 3 राज्यातल्या प्रवाशांना दोन्ही गाड्यांचा लाभ होणार आहे। मुंबई पुणे बंगळुरू या द्रुतगती महामार्ग प्रकल्पाअंतर्गत मुंबई ते पुणे असा नवा द्रुतगती महामार्ग बांधला जाईल। अटल सेतू संपतो तिथून हा महामार्ग सुरू होईल आणि पुणे वर्तुळाकार रस्त्याला जोडून पुढे पुणे बंगळुरू द्रुतगती महामार्गाला मिळेल। या महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 1.5 तासांमध्ये पार करता येईल। आता चित्रीकरणासाठी भुयारी मेट्रो गाडीसह स्थानक आणि डेपो भाड्यानं दिले जाणार आहेत। अपेक्षित प्रवासी संख्या गाठू न शकल्यानं ही मार्गिका चालवण्याचा खर्च भागवण्यासाठी MMRCनं हे नवीन धोरण आणले। 24 तासांच्या चित्रीकरणासाठी जवळपास 26 लाख रुपये आकारण्यात येतील।
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार आहे आणि त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा प्रवास केवळ 2 तास 7 मिनिटांमध्ये पूर्ण होईल अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या प्रकल्पाचं काम जलद गतीनं सुरू आहे. उल्हासनगरमध्ये पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय आणि या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे या पुलावरचे खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली आहे. उल्हासनगरमधल्या 5 नंबर भागातल्या कैलास कॉलनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग केली जाते. त्यामुळे हा रस्ता वाहनांना जाण्या-येण्यासाठी आहे की पार्किंगसाठी असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. त्याचबरोबर महापालिकेनं हे अनधिकृत वाहनं उभी करण्यासाठी बंदी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मुंबई महापालिकेनं कबुतरखाना बंद करण्यासाठी तीव्र मोहीम सुरू केली आहे. याविरोधात पक्षीप्रेमी, साधू, संत आणि नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. याची दखल घेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलंय. न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्णमध्य काढण्याचं आवाहन त्यांनी पत्राद्वारे केलंय. साताऱ्यातल्या सज्जनगडावरील धोकादायक कड्यावर उभं राहून तरुणांचा सेल्फी आणि रीलचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सज्जनगडावरच्या एका कड्यावरून एक तरुण आपला जीव धोक्यात घालून फोटो काढत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन अशा धोकादायक फोटो सेशन करणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. बदलापूरमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आठवड्यातून 1 दिवस शहरातला पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. तर पुढचे काही दिवस बदलापूरकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. अनियमित विद्युत पुरवठा आणि गढूळ पाण्यामुळे पाणी कपात करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात अवयवदानाचं प्रमाण वाढावं यासाठी राज्यात आजपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा सुरू झालेला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अर्ज भरून याचा प्रारंभ केला. 15 ऑगस्टला अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान होणार आहे. अमेरिकेचे टॅरिफ आणि दंडामुळे भारताचा कच्च्या तेलाच्या आयातीवरचा खर्च वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. खर्च वाढीमुळे पेट्रोल डिझेलच्या किमती भडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे. सांगलीमध्ये गेले 4 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम यांनी भेट घेतली. प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीसाठी स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे. बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं प्रकरण चार्ज फ्रेम होऊ शकतं. खोटे आरोप केल्याचा आरोप करणाऱ्या गोट्या गित्तेला अंजली दमानी यांनी उत्तर दिले. अंजली दमानी यांनी गोट्या गित्तेवर दाखल केलेल्या गुन्ह्यांची यादी ट्विटरद्वारे जाहीर केली आहे. गोट्या गित्तेच्यावर 16 गुन्ह्यांची नोंद असल्याचा दावा दमानी यांनी केला आहे. मंत्रीपद जाऊन 4.5 महिने जालना जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरामध्ये प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावरच्या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरताना आढळून आल्यास 10,000चा दंड आकारण्यात येणार आहे. पुण्याच्या शिरूरमधल्या कारेगावमध्ये गोरेश्वर मल्टीस्टेक पतसंस्थेवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी मजबूत असल्यामुळे चोरट्यांचा हा डाव फसला. ही पतसंस्था पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असूनही चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. साताऱ्यातल्या सैनिक स्कूलला एअर मार्शल सुनील काशीनाथ विधाते यांनी भेट दिली आणि यावेळी शाळेच्या वतीनं विधाते यांचं गार्ड ऑफ ऑनरनं स्वागत केलं. त्याचबरोबर विधाते यांनी विद्यार्थ्यांना भारतीय वायुसेनेतला अनुभव कथन करत दलामध्ये सेवा देण्याची प्रेरणा दिली. मुरबाडमधल्या नागावमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.